नमस्कार. मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. नुकताच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी रूल प्रकाशित केले. त्या रूल्सचे ठळक वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचे क्लेम्स आणि ऑब्जेक्शन्स तुम्हाला 15 मेच्या आत द्यायचे आहेत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेले आहेत. तरी मी ॲडव्होकेट प्रसाद परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना त्याबद्दलची माहिती द्यावी. धन्यवाद म्हात्रे सर. 15 एप्रिल 2025ला महाराष्ट्र स्टेटने आपले महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे रूल्स जे आहेत, रादर ड्राफ्ट रूल्स जे आहेत, ते सजेशन ऑब्जेक्शनसाठी पुटअप केलेले आहेत. आणि ह्या ड्राफ्ट रूल्समध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत ते आपण पाहण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. हे जे ड्राफ्ट रूल्स आहेत, हा आपला जो कायदा आहे 2019 मध्ये आलेला, म्हणजे आपल्याकडे 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 2011 मध्ये झालं कोऑपरेटिव्ह सोसायटी संदर्भातलं. आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीला आर्टिकल 19(1)(c) म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आला. त्याचबरोबर आर्टिकल 43(b) मध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये स्टेटला डायरेक्शन्स दिले गेले की कोऑपरेटिव्हला प्रमोट करायचं आहे. आणि मग कोऑपरेटिव्हला प्रमोट करताना त्याच धर्तीवरती आपल्याकडे 2019 मध्ये जर आपण महाराष्ट्र स्टेटचं पाहिलं तर जेवढे कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्याच्या 50% अधिक कोऑपरेटिव्ह सोसायटीज ह्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत. आणि ह्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट जे आहे ह्यावरती फोकस करून आपल्याकडे नवीन कायदा म्हणजे 9 मार्च 2019ला काही कायद्याच्या स्वरूपामध्ये नवीन प्रोव्हिजन्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी संदर्भातले प्रोव्हिजन्स जे आहेत ते स्टेटनी पब्लिश केले होते. त्यालाच आपण MCS ऍक्ट, अमेंडमेंट MCS ऍक्ट जो आहे 2019चा विथ रिगार्ड्स टू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं संबोधतो. आणि याच चॅप्टरमध्ये म्हणजे सेक्शन 154 कॅपिटल B त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन जे आहे हे जोपर्यंत होत नव्हतं, जोपर्यंत रूल्स त्या संदर्भातले जे आहेत ते पब्लिश होत नव्हते. 23 मार्च 2025ला म्हणजे गेल्याच महिन्यामध्ये आपल्याकडे पुण्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह अँड अपार्टमेंट फेडरेशन, हाऊसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशन ह्यांनी एक मोठं महाअधिवेशन जे आहे ते तिथे आयोजित केलं होतं. आणि या कार्यक्रमामध्ये ऑनरेबल चीफ मिनिस्टर श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती की विदिन 1 मंथ आपण आपले महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे जे रूल्स जे प्रलंबित आहेत त्यांना आपण पब्लिश करण्याचा प्रयत्न करू. आणि ह्याच धर्तीवरती 15 एप्रिलला म्हणजे बिफोर 1 मंथ आपले ड्राफ्ट रूल्स जे आहेत ते सजेशन ऑब्जेक्शनसाठी पुटअप झालेले आहेत. मग सजेशन ऑब्जेक्शनसाठी पुटअप झालेले जे ड्राफ्ट रूल्स आहेत यामध्ये आपल्याला काय नाविन्यपूर्ण प्रोव्हिजन्स जे आहेत त्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत ते आपण थोडासा पाहण्याचा प्रयत्न करू. तर सर्वप्रथम आपल्याकडे जसं सोसायटी चेंज होतं तसं लॉ चेंज होतं, हा एक जुना प्रिन्सिपल आपल्याला सर्वांना माहिती असेल. आणि त्याचप्रमाणे 1960 मध्ये असणाऱ्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि आता 2019 नंतर असणाऱ्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये भरपूर फरक आहे. आज आपण रिडेव्हलपमेंट संदर्भात विषय बोलतो, आज आपण लेआउट सोसायटी, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बद्दल, टाउनशिप सोसायटी बद्दल अशाही ह्यांचा उल्लेख करतो. आणि या संदर्भातच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग असोसिएशन किंवा असोसिएशन ऑफ सोसायटी ही जी संकल्पना आहे ही नाविन्याने आपल्याला 2019च्या कायद्यामध्ये मिळून दिसून आलेली आहे. तर मग ही जी संकल्पना आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग असोसिएशन और असोसिएशन ऑफ सोसायटीज म्हणजे 2 पेक्षा जास्त बिल्डिंग्स, 2 बिल्डिंग एकत्र येऊन फेडरेशन बनवणं, जुन्या कन्सेप्टला आपण फेडरेशन म्हणायचो, किंवा 5 बिल्डिंग्स एकत्र येऊन फेडरेशन बनवायचं, 5 पेक्षा अधिक बिल्डिंग्स लेआउट मधल्या असतील त्यांनी फेडरल बॉडी बनवायची. तर ह्या फेडरल बॉडीला आता आपल्या कायद्यामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग असोसिएशन और असोसिएशन ऑफ सोसायटी असं नाव जे आहे ते संबोधित करण्यात आलेलं आहे. आणि त्या संदर्भातले प्रोव्हिजन्स आपल्याला नव्या ड्राफ्ट रूल्स मध्ये इन्कॉर्पोरेट झालेले पाहायला दिसतात. मग त्यांचं रजिस्ट्रेशन असो, त्यांचं कार्य असो, त्यांचं कोऑपरेटिव्ह एज्युकेशन असो, ह्या संदर्भातले प्रोव्हिजन्स आपल्याला ड्राफ्ट रूल्स मध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे नवीन नाविन्यपूर्व कन्सेप्ट म्हणजे मेंबरशिप संदर्भातले प्रकार जे आहेत
ते ह्या 2019च्या कायद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ओरिजिनल मेंबरशिप आहे, जॉईंट मेंबरशिप आहे, असोसिएट मेंबरशिप आहे, प्रोव्हिजनल मेंबरशिप आहे. मग ह्या सर्व मेंबरशिप संदर्भातले प्रोव्हिजन्स रूल्समध्ये इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे तुम्ही असोसिएट मेंबरला कसं इन्कॉर्पोरेट करू शकता किंवा तुम्ही प्रोव्हिजनल मेंबरला कसं आतमध्ये कुठल्या नियमाखाली कुठल्या तत्वांखाली तुम्ही त्यांना घेऊन मेंबरशिप देऊ शकता, हे सगळे प्रोव्हिजन्स आपल्याला रूल्समध्ये आता पाहायला मिळणार आहे. त्याच संदर्भातलं फॅमिली अरेंजमेंट ही कन्सेप्ट आपल्याला 2019च्या कायद्यामध्ये सेक्शन 154 कॅपिटल B-13 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि फॅमिली अरेंजमेंट कन्सेप्टमध्ये बराचसा संभ्रम होता आणि तो संभ्रम एक प्रकारचा दूर करण्याचा प्रयत्न या ड्राफ्ट रूल्सनी केलेला आहे. म्हणजे फॅमिली अरेंजमेंट संदर्भातले प्रोव्हिजन्स देखील आता आपल्याला ड्राफ्ट रूल्समध्ये पाहायला मिळत आहे. मग त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग इथे जो फोकस करण्याचा प्रयत्न आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी संदर्भातला, तो झालेलाचा प्रयत्न देखील आपल्याला ह्या ड्राफ्ट रूल्समध्ये पाहायला मिळतो. कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग मध्ये पूर्वी आपण जर पाहिलं तर ऍक्टमध्ये आपल्याकडे स्टेट फेडरल बॉडी किंवा स्टेट फेडरेशन अशा किंवा डिस्ट्रिक्ट फेडरेशन्स ह्यांना हे कार्य सुपित करण्याचा प्रयत्न जो आहे तो ऍक्टनी केला होता. आणि त्याचबरोबर आता रूल्समध्ये त्या संदर्भातले प्रोव्हिजन्स आलेले आहेत की मॅनेजमेंट हाऊसिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जे डे टू डे मॅनेजमेंट आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ह्यामध्ये कसं प्रोफेशनलिझम आणावं ह्या संदर्भातला एक प्रयत्न जो आहे तो आपल्याला ड्राफ्ट रूल्समध्ये पाहायला मिळतो विथ रिगार्ड्स टू कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग. मग त्याचबरोबर पूर्वी आपल्याकडे मॉडेल बायलॉज 2014 मध्ये क्रिएशन ऑफ फंड्स, युटिलायझेशन ऑफ फंड्स हे जे सगळे विषय होते ते आपल्याला कायद्याने सांगितलं होतं की रूल्सनी प्रिस्क्राईब केले पाहिजे. मग रूल्समध्ये ह्या गोष्टींचा आता समाविष्ट झालेला आहे आणि मोर क्लॅरिटीनी समाविष्ट झालेला पाहायला आपल्याला दिसून येतो की क्रिएशन ऑफ फंड्स, कुठले कुठले फंड्स क्रिएट करायचे, त्यांना कसं युटिलाइज करायचं, ह्या सर्व संदर्भातले संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला रूल्समध्ये पाहायला मिळते. आणि मग नंतर काही विषय आहेत जसे की अडॉप्शन ऑफ मॉडेल बायलॉज आपण अडॉप्ट केले पाहिजेत का, कधी अडॉप्ट केले पाहिजे, त्याचा कालावधी काय आहे किंवा अडॉप्ट न केल्याने काय होतं, तर हे सगळे नियमावली आपल्याला अडॉप्शन ऑफ बायलॉज मध्ये ड्राफ्ट रूल्स मध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही महत्वाचे विषय म्हणजे उदाहरणार्थ कॅज्युअल वेकेन्सीचा विषय हा डे टू डे फेडरेशन मध्ये आपल्याकडे येत होता आणि त्यामुळे हा विषय आम्ही ड्राफ्ट रूल्स बनवताना महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशननी हा विषय जो आहे तो प्रामुख्याने स्टेट समोर आणला होता. त्यात तो विषयाची मोर क्लॅरिटी जी आहे ती आता आपल्याला कॅज्युअल वेकेन्सी मध्ये आलेली आहे. सेक्शन 154 कॅपिटल B-19 मध्ये क्लॅरिटी होती की कॅज्युअल वेकेन्सी ही संस्थेच्या स्तरावरतीच करावी, म्हणजे इंडिपेंडन्सी ठेवावी आणि तोच विषय आपल्याला आता ड्राफ्ट रूल्स मध्ये पाहायला मिळतो. त्याच धर्तीवरती आपण मगाशी म्हटलं की सोसायटी चेंजेस, लॉ शुड ऑलवेज चेंज, अँड नाव वी आर टॉकिंग अबाउट रिडेव्हलपमेंट, सेल्फ रिडेव्हलपमेंट. आणि मग सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये बॉरोइंगचे विषय येतात. म्हणजे आपण फंड्स क्रिएट करतो किंवा फंड्स आपण रेस करतो आणि मग ते बॉरोइंग संदर्भातला विषय पूर्वी रूल्समध्ये क्लॅरिटी नव्हती, जी आज आपल्याकडे आलेली आहे की तुम्ही जागेची तुमची जी मार्केट व्हॅल्यू आहे, व्हॅल्युएशन रिपोर्ट प्रमाणे जी काय व्हॅल्युएशन आहे त्याच्या 10 पट प्रमाणे तुम्ही बॉरोइंग्स जे आहेत ते आपल्या संस्थेच्या स्तरावरती करू शकता आणि त्याप्रमाणे आपण स्वयंपुनर्विकासाचा जो मार्ग आहे तो देखील ह्या प्रोव्हिजन प्रमाणे मोकळा केलेला आहे. बरेचसे सजेशन ऑब्जेक्शन्स जे आहेत ते तुमच्याकडनं येणं आहे. सर्व मेंबर्सनी आपले सजेशन ऑब्जेक्शन्स जे आहेत ते पुटअप करायचे आहेत आणि हे सजेशन ऑब्जेक्शन्स जे आहेत ते तुम्ही फेडरेशन ला देखील देऊ शकता आणि तुमचे विचार जे आहेत ते डायरेक्टली देखील तुम्ही स्टेटला तुम्ही ईमेल करू शकता. तर ह्या स्वरूपातलं ड्राफ्ट रूलची प्रोव्हिजन आपल्याकडे आलेली आहे. अशाच स्तरावरती चांगले प्रोव्हिजन्स जे आहेत ते आपल्या म्हणजे हेच ड्राफ्ट रूल्स आपल्याला चांगले मॉडिफाय होऊन पुढे भविष्यामध्ये एक महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सक्षम रूल्स म्हणून पाहायला मिळतील. ह्याच आशेवरती आपण हा व्हिडिओ जो आहे तो एक मार्गदर्शन व्हिडिओ जो आहे तो तुमच्या समोर आणलेला आहे. धन्यवाद.